लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। ऑक्टोबर महिन्यात काही महिलांना तब्बल 4,500 रुपये मिळाले होते आणि या महिन्यात जवळपास 2 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, तर अन्य महिलांच्या खात्यामध्ये हळूहळू पैसे जमा होत आहेत। परंतु लाडकीची दिवाळी यंदा जोरदार होणार आहे, कशी ती पाहूया। लाडकीच्या खात्यात 4,500। लाडक्या बहिणींची दिवाळी। दंडासाठी कापलेले पैसे पुन्हा मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1,96,43,207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झालाय। असं असताना आता काही महिलांच्या खात्यात जमा झालेले हे पैसे बँकेकडून कापण्यात आले, त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला। मात्र आता या महिलांना हे पैसे पुन्हा मिळणार आहेत। काय कारण बँकांकडून देण्यात आली आहेत, पाहूयात। मिनिमम बॅलन्स मेंटेन न ठेवलेल्यांचे पैसे कापले। दंडात्मक स्वरूपात खात्यातून हे पैसे वजा झाले। थकीत कर्ज असलेल्यांच्या खात्यातूनही पैसे कापले। या तक्रारीची दखल आता महिला आणि बालविकास विभागाने घेतली आहे। याबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बँकांना सूचना केल्या आहेत। त्यामुळे आता ज्या महिलांच्या योजनेचे पैसे बँकेने कापले ते पैसे पुन्हा एकदा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।